मॉर्निंग झाले आणि इथे इडली टाकले. नारायण 40 रुपयाला 30 रुपयाला 40 रुपयाला किंमत आहे, 30 रुपयाला नाही. काय म्हणतो नाही कोणाच्या केस ओढत होता. चिपटून काढत रे. हा येडा काय रे बसून नव्हतं रे त्यांनी घरी. त्याला आणलेल्या गाड्या ना बाय साई मोठी गाडी आणली ना. तुला बसून नव्हते बसायला पोरी ना काहीतरी असं असं वाजवायचं ना ती बेडरूम मध्ये घेऊन गेली. तिच्या मागे गेला दे बजे दे ती पण देतच नाही. खाली पण गाव होत्या ना काम करत होतं काय एकटे असं तिथलं बसतं कसं आहे गाव. गलत शिकवतो. नाही वाजून ठेवा जरा, वाजून ठेवा बाबा. सकाळी सुटतो ना मारायलाच. इकडे आमच्या आईने परत इडली टाकायला घेतली. आई इडली कशी काय बनवली? पीठ किती कधी फुगट टाकलेला? काल तांदूळ फुगट टाकलं होतं. हा ते मग रात्रीचे ह्या करायचा मिक्सर मध्ये ग्राइंड करायचं. मिक्सरमध्ये काढायचं फ्रीजला ठेवायचा. हा मग ते फुगत आहे. हा सकाळचं त्यात टाकायचं दही मीठ काढायचं. चला चलो. बेबी हेच आमची माझ्या इडल्या खाऊन झाल्यात. आता आई खात आहेत आणि बाबू आयला चटणी लावून खातो, तसा खात नव्हता. नपालाय निघत एक तुकडा द्यायचा दुरून खाला. आता एक चमचा पिऊन पाहिला. रडतोय सांगू का? तो किचन मध्ये येऊ शकत नाही, कारण का किचन मध्ये इडलीचा भांड्या ठेवलाय. त्याला असं वाटतंय तो कुकर आहे, त्यामुळे त्याची एवढी टरकले. न्याना त्याला किचन मध्ये न्याना न्याना अजून आत नाही बाबा. आता अरे या बघ येडा तू घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. कुकर आपला खाली या बघ ते दिसतंय. त्या बघ तिथे खाली कुकर तू तिथे ते दुसरं आहे. येडा तू येडू पाहिजे. येडू इकडे त्याला मारे. ये इथं बस इथं बस. का रे बेटा येडा? कुकर सारखा दिसतोय ना, मग त्याला कशी वाप कर कुकरला टरकते द्यायची टरक्या. त्याला वाटलं तिथं ठेवू नको, नाही तर दिसली ना त्याला का लगेच मागतो ना. ते पावडरचा डबा पण खाली नको ठेवू. तो आता तिथं चढत जाईल. आजीची टिकली पाडली जस्ट. त्याची पावडर घेतली का नाही? पावडर टाकली का? वाजू शिट्टी? नाही शिट्टी वाजू हा वाजू आई ती शिट्टी वाजवा. त्रास देतो मला. वाजवा याला न्या. बावळट इडियट कुठला. हा थांबी शिट्टी वाजवते. वाजू नेऊ तुला. ना आलाय का? जा पप्पा सोबत नारळ फोडायला. हा जा ना. ओ याला उचलून न्या. त्या शिट्टीला घाबरतो तो टरक्या. शिट्टीला घाबरतो, याला उचलून घ्या. आता माझा बाबू चाललाय मंदिरात पाया पडायला. टरक्या आई ते इडलीचा कलर बदलला ना.
कलर बदलला ना, सकाळी सफेद होता ना. सफेद दही जास्त टाकले म्हणून का. आणि ते मस्त हे बनवलं. आता हा आमचं दुपारचं जेवण. मोर्या बिर्या. मोहरी तर जिरा. चटणी तर ना मोहरी जिरा तर बाबा तुम्ही पण बनवलंय अगोदर. हो बाबाला हे येतो बनवायला मला माहिती. हा खाल्लेले म्हणून सांगतो. खाल्लेलं ते असं नको बनवी चटणी बनली बाबा तुम्हाला जेवणातला काय काय येतो. खिचडी भात सगळं येतं. डाळ भात भाजी. हो मग बाबा संध्या पहिले बनवतो मी. बनली तसं. आता करू ते तसं. बाबा मग संध्याकाळी जेवण बनवा ना तुम्ही. का तुम्हाला सगळं येतं ना. नाही आता नाही जमणार. स्वयंपाक पोरांनी कधी डाळ भात करून दिली जाईल पोरात नुसतं जमानाचं तर बाबा गावातनं किती वर्ष घालतात सकाळी फक्त इडली होती. आता इडली फ्राय आहे. मस्त. आता माझ्या नवऱ्याला विचारते कशी झाली आहे ती सांगा. ॲक्च्युली झालं काय, सकाळी इडली बनवलेली तर मग दुपारच्याला पण इडलीच नव्हतं. ते बोलतात मी नाही खाणार, मला जेवण बनव. म्हणून मी नवीन मेनूमध्ये बनवलंय. एकदा ट्राय. चटणीला कोण चटणी बापा. बाबा पाडला मोबाईल, पैसा आला ना. आता आहे. आता हे सांगतील का कशी झाली हो. इडली फ्राय. बरी झाली. खाल्ली तुम्ही. हो यस. आता खा आणि मग सांगा. खाल्ली. मस्त स्पायसी स्पायसी वाटतं. हो, हो. कशी आहे. चांगली नीट इकडे बघून बोल. चांगली. आता आम्ही चाललोय आमच्या गावातला एक पेशंट आजारी होता त्याला बघायला. बाबूची आजी आणि बाबूची मम्मी. आता बाबूचा पप्पा गेलाय घरी वॉशरूमला, त्यामुळे आम्ही थांबलोय. तेलपाट आणि मक्के घेतले त्याच्या पप्पाला आणि हा आमच्या टिकल्या काढतो म्हणून 2-4 डब्या टिकल्यांच्या घेतल्या. आता बाबूला आमच्या बांगड्या घेतो. शाईच कोणची चाहिए बेटू को. तो ती आवडली तुला. रडतोय माहिती का, मगापासून रडत होता दुधाची पिशवी घ्यायला. आता बघा हे दूध पडेल. थांब ना, नीट पकड ना. त्याला त्याच्यात दुधाची पिशवी हवी होती म्हणून तो मगापासून एवटालत होता. दे चला. मी काय केलं आई. काय करतो दाखव. मशेरी कशी लावते आई. कशी अशी लावते मशेरी. अशी हातावर घे. हातावर मशेरी घे. हातावर कसं घेईल बाबू मशेरी. अशी लावशील. हां हातावर घे मशेरी हातावर. हां पोर कोणचं आहे. आणि इकडे आमची रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली. शेंगा आणि इडली. बाबू कापू दे ना आईला. तेलपाट काय बाबू ही तेलपाट. काय सांगतो तो डबा कुठं नेला त्याने तो अंदा चल, आंबाड्या. त्याला कुठे डबा चालवला तिकडे त्याने कुठं? आंबाडा करतो. चल. आजीला उठवल्याशिवाय तो शांत बसणार नाही. आम्हाला कापू दे ना मग उठत आण. हे कापायचं आहे ना. बस चल खाली. बस ना आधी उठवला. आजी ए आजी. ए, लबाड्या. चल. बाबू बाबाला ने ना. चल. बाबू खेच आजीला. बघ काय पाहिजे आता त्याला बघा. सायकल वा बसवा ना, फिरवा त्याला. बस बाबू सायकल आवाज येतो ना तिकडं म्हणून त्याला खेचत आणला आजीसला. इकडे माझी डाळ रेडी झाले. इकडे मला फणस खायची इच्छा झाली आणि त्यांना बॉईल करायला लागतो म्हणून मग मी भाजून खाते आता नाश्ता माझा. आणि आईने इकडे शेंगा कापून ठेवल्या आणि तेलपाटाची भाजी बनवली. आता मी शेंगांची भाजी बनवते. चला बाबाला मार. जा बाबा कसा रडतो मारल्यावर. तो बोलतो
दरवाजा खोल, मला छत्री घेऊन बाहेर जायचे. मी तुला पॅनकेक आणायला, तर पॅनकेक खाशील ना? मम्मा बाबूला पॅनकेक आणेल. काय आणेल बाबूला? अगं बाई कुठे चालला बाबू छत्री घेऊन? आईंनी बाबूच्या पप्पासाठी मक्के उकडत टाकलेत आणि कुकर लावलाय ना, तर बाबू बघा कसा लांब लांब पळतोय, बघा कसा बसतोय. का रे? शिटी वाजू, शिटी वाजू, वाजवा आई, शिटी वाजवा, वाजवा. वाजवली वाजवली वाजवली. आम्ही मस्त पॅनकेक आज ऑर्डर केलाय. दररोज तो बाऊल खाऊन खाऊन कंटाळा आलेला, बोललो आज पॅनकेक खावा. त्या दिवशी अथर्वने आणलेला ना, त्यामुळे आज आम्ही आणलाय. आता बाबू येतोय, बाबूला आवडतं म्हणून बाबूला बोलवलंय. बाबूसाठी स्पेशली आम्ही पॅनकेक आणलाय. आणि इकडे आता परत केक शॉप ओपन होतंय. कसं का तो आवडला का? आवडला बेटू पॅनकेक? बघू तोंड, बघू तुझा कसं केलंय बघू तोंड. हे खाऊन बघा त्यांनी तोंड कसं केलंय.